लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट लॉ थर्मोडायनेमिक्स बघितला होता तो कशाशी रिलेटेड होता, एनर्जीशी रिलेटेड होता. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स ते स्टेटमेंट काय होते आणि तो कशाशी रिलेटेड होता, एनर्जीशी. मग स्टेटमेंट काय होते जे एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्वर्टेड इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म अँड ऑल एनर्जी इन आवर युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आता आपल्याला बघायचं आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आणि त्याचं मॅथमॅटिकल जे इक्वेशन होतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचं ते काय होतं डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू मीन्स चेंज इन इंटरनल एनर्जी, क्यू मीन्स हीट, क्वांटिटी ऑफ हीट सप्लाय अँड डब्ल्यू मीन्स वर्क डन. आता आपल्याला आज बघायचं आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. आता हा जो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे तो हीटशी रिलेटेड आहे. आता हे जे लॉज आहेत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स अँड थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स हे लक्षात ठेवताना कसं ठेवायचं, जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे तो कशाशी रिलेटेड आहे, एनर्जीशी रिलेटेड आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स हा हीटशी रिलेटेड आहे आणि थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स हा एंट्रॉपीशी रिलेटेड आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवताना असंच ठेवायचं आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स म्हटलं की एनर्जी, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स म्हटलं की हीट आणि थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स म्हटलं की एंट्रॉपी. आता हा जो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे त्यात काय सांगितले, द स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ हीट इज ऑलवेज युनिडायरेक्शनल फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हीटचा जो फ्लो असतो तो कंटिन्युअसली किंवा स्पॉन्टेनियसली कसा असतो, तो हीट कुठून कुठं फ्लो होते, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचरकडे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला 8वी 9वीत असताना एक एक्सपेरिमेंट होता, तो तुम्ही केलाय का नाही मला माहित नाही, पण तो एक्सपेरिमेंट काय होता, जर तुम्ही एक स्टीलची पट्टी घेतली आणि त्या पट्टीवर जर तुम्ही मेणाने जर छोट्या छोट्या पिना चिटकवल्या आणि एका साईडला तुम्ही हीट द्यायला स्टार्ट केलं तर हीटचा फ्लो कसा होतो, सुरुवातीला एका एंडच्या पिना पडायला सुरुवात होतात आणि तो कंटिन्युअसली फ्लो राहतो. म्हणजे हीटचा जो फ्लो आहे तो कुठून कुठं होत असतो, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचरकडे. तेच हे आपल्या सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स मध्ये दिले. अजून काय त्याने दिले, हीट कॅनॉट बी कम्प्लिटली कन्वर्टेड इन टू इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ वर्क विदाउट प्रोड्युसिंग परमनंट चेंजेस आयदर इन द सिस्टीम ऑर सराउंडिंग. जे आपल्याला हीट दिले त्या हीटचं सगळ्या हीटचं कन्व्हर्जन आपण युजफुल वर्कमध्ये कन्व्हर्जन करू शकत नाही. काही हीट आहे ते आपल्याकडून लॉस्ट होते आणि जर त्याचं कम्प्लिटली कन्व्हर्जन करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतात, सिस्टीममध्ये किंवा सराउंडिंगमध्ये काही चेंजेस करायला लागतात. त्याच्यानंतर नो मशीन हॅज येट बीन मेड दॅट हॅज अन युनिट इफिशियन्सी. म्हणजे अशी कुठली मशीन आतापर्यंत तयार झालेली नाही की जी एफिशियन्सी 100% असेल. कुठली जरी मशीन तुम्ही घेतली तरी त्याच्यातून एनर्जीचा किंवा हीटचा लॉस होत असतोय. तेव्हा अशी कुठलीही मशीन नाही की जी 100% वर्कचं 100% एनर्जीचं कन्व्हर्जन वर्कमध्ये करेल. त्याच्यानंतर द एंट्रोपी ऑफ द सिस्टीम इज कॉन्स्टंटली इन्क्रीजिंग. हे 3-4 स्टेटमेंट आहेत. एंट्रोपी हा पॉईंट आपल्याला परत बघायचा आहे नेक्स्ट पॉईंटमध्ये. फक्त लक्षात ठेवतो का ह्याचं स्टेटमेंट सगळ्यात महत्त्वाचं कुठलं असेल तर ते पहिलं आहे, द स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ हीट इज ऑलवेज युनिडायरेक्शनल फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हीटचा फ्लो कसा असणार आहे, हायर टेम्परेचर पासून लोअर टेम्परेचरकडे असणार आहे. एवढंच एक स्टेटमेंट आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट बघायचं एन्थाल्पी. आता एन्थाल्पी म्हणजेच एनर्जी हे आपल्याला माहिती आहे, पण इथं आता एन्थाल्पीचे आपल्याला एक दुसरे डेफिनेशन मिळाले. इट इज डिफाइंड ॲज सम ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड पीव्ही एनर्जी, किंवा त्याचे दुसरे डेफिनेशन आहे एन्थाल्पी इज डिफाइंड ॲज सम ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड एनर्जी इज अराइज ड्यू टू इट्स प्रेशर अँड व्हॉल्यूम. म्हणजे त्याची इंटरनल एन्थाल्पी म्हणजे कशाची बेरीज असणार आहे, सम असणार आहे त्या सबस्टन्सची किंवा त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी आणि त्या सिस्टीमच्या प्रेशर आणि व्हॉल्यूममुळे जे काय एनर्जी चेंजेस होतील ती एनर्जी, प्रेशर आणि व्हॉल्यूमची एनर्जी आणि त्याची इंटरनल एनर्जी म्हणजे ते काय असणार आहे, आपली एन्थाल्पी असणार आहे. आता एन्थाल्पीसाठी आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, एन्थाल्पी आपण जनरली कशाने रिप्रेझेंट करतो, कॅपिटल एच ने. आणि त्यामुळे मॅथमॅटिकल इक्वेशन एन्थाल्पीसाठी आपल्याला काय मिळते, एच इज इक्वल टू यू प्लस पीव्ही. काय मिळते आपल्याला एन्थाल्पीसाठी, एच इज इक्वल टू यू प्लस पीव्ही, वेअर यू मीन्स यू काय असणार आहे, इंटरनल एनर्जी आणि पीव्ही मीन्स प्रेशर अँड व्हॉल्यूम. त्याच्यानंतर नेक्स्ट, सिन्स प्रेशर व्हॉल्यूम आणि इंटरनल एनर्जी हे सगळे कसले फंक्शन्स आहेत, स्टेट फंक्शन्स आहेत आणि त्यामुळं
एच सुद्धा किंवा एन्थाल्पी हा सुद्धा कसला फंक्शन आहे, स्टेट फंक्शन आहे. तुम्हाला माहिती आहे की सगळे जे फंक्शन आहेत ते स्टेट फंक्शन आहेत, फक्त पाथ फंक्शन दोनच आहेत. ते कुठले आहेत ते तुम्हाला माहिती आहे, वर्क आणि हीट हे फक्त पाथ फंक्शन आहेत. बाकीचे जे सगळे राहिले ते कसले फंक्शन आहेत, स्टेट फंक्शन्स आहेत. आता आपल्याला चेंज इन एन्थाल्पी काढायचे. चेंज इन एन्थाल्पी काय असणार आहे, डेल्टा एच असणार आहे. डेल्टा एच म्हणजेच काय असणार आहे, आपला H2 मायनस H1 असणार आहे. मग H1 साठी आपल्याला इक्वेशन काय मिळेल, H1 एन्थाल्पी साठी इक्वेशन काय आपलं U प्लस PV. मग H1 साठी काय मिळेल आपल्याला U1 प्लस P1 V1 आणि H2 साठी काय मिळेल U2 प्लस P2 V2. दोन एन्थाल्पीज असतील तर मग ते इक्वेशन जर आपल्याला डेल्टा एच काढायचं असेल तर ह्या किमती आपण इथं वर पुट केल्या. H2 ची किंमत आपण काय पुट केली, डेल्टा एच इज इक्वल टू U2 प्लस P2 V2 ही H2 ची किंमत पुट केली आणि H1 ची किंमत काय पुट केली, मायनस U1 प्लस P1 V1. परत एकदा बघा हे कसं केले, आपल्याला चेंज इन एन्थाल्पी काढायचं म्हणजेच काय काढायचं, डेल्टा एच. आता चेंज नेहमी आपण कसा करतो, हायर मायनस लोअर. मग हायर काय असणार आहे, हायर एन्थाल्पी आपण जर H2 कन्सिडर केले आणि लोअर एन्थाल्पी आपण H1 कन्सिडर केली तर आपल्याला चेंज इन एन्थाल्पी काय मिळते, डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1. मग आपण H चं आपलं इक्वेशन काय, H साठी फॉर्म्युला काय आपला U प्लस PV. मग H1 साठी फॉर्म्युला काय होईल, U1 प्लस P1 V1 आणि H2 साठी फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला U2 प्लस P2 V2. आता ह्या H1 आणि H2 च्या किमती ह्या इक्वेशन मध्ये आपण पुट केल्या. H1 ची किंमत काय पुट केली आपण, H2 ची किंमत काय पुट केली आपण ह्या इक्वेशन मध्ये, ही जी आहे U2 प्लस P2 V2 आणि H1 ची किंमत काय पुट केली, मायनस U1 प्लस P1 V1. म्हणजे आपल्याला काय इक्वेशन मिळाले, डेल्टा एच इज इक्वल टू U2 प्लस P2 V2 मायनस U1 प्लस P1 V1. आता आपल्याला हे फक्त मॅथमॅटिकली सिम्प्लिफाय करायचं आहे. U आपण काय केला, साईडला काढलेला. U आपण काय केलेलं आहे, U च्या ज्या टर्म आहेत U2 मायनस U1 एका साईडला काढले, प्लस P2 V2 मायनस P1 V1. P1 आणि P1 आणि V1 आणि P2 V2 एका साईडला काढले. मग U2 मायनस U1 काय असणार आपला, U2 मायनस U1 काय असणार आपला, चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजेच काय असणार आहे, डेल्टा U असणार आहे. त्यामुळे U2 मायनस U1 च्या जागेवर आपण काय घेतलंय, डेल्टा U घेतलाय. प्लस आता प्लस काय मिळते आपल्याला, P2 V2 मायनस P1 V1. आता P2 V2 मायनस P1 V1 च्या बाबतीत बघायचं आहे, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ही जर आयसोबारिक प्रोसेस असेल तर आपल्याला काय मिळेल, कॉन्स्टंट प्रेशर मिळेल. त्यामुळे P1 इज इक्वल टू P2 काय असणार आहे आपला, P असणार आहे. P1 आणि P2 काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे ऍट आयसोबारिक प्रोसेस. आपल्याला माहिती आहे आयसोबारिक प्रोसेसची डेफिनेशन काय आहे, द प्रोसेस इन विच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर P1 आणि P2 दोन्ही काय असणार आहेत, सेम असणार आहेत. त्यामुळे P1 P2 इज इक्वल टू आपण जर P कन्सिडर केलं तर इक्वेशन काय मिळते, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा U प्लस P V2 मायनस P V1. आता परत ह्या दोन्हीतून आपण काय करायचं, आपल्याला P कॉमन काढायचं. त्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळते, डेल्टा U प्लस P कॉमन काढला V2 मायनस V1. आता V2 मायनस V1 म्हणजेच काय असणार आपला, चेंज इन व्हॉल्यूम. V2 मायनस V1 म्हणजेच काय असतो आपला, चेंज इन व्हॉल्यूम. त्यामुळे आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळते, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. हे आपल्याला एन्थाल्पीसाठी इक्वेशन मिळाले, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. समजलंय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला, हा एक पॉईंट महत्वाचा आहे, रिलेशन बिटवीन डेल्टा एच आणि डेल्टा यू. डेल्टा एच आणि डेल्टा यू चं केमिकल रिलेशन काय आहे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी क्वेश्चन असा विचारला जातो, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन डेल्टा एच आणि डेल्टा यू फॉर केमिकल रिएक्शन. आता आपल्याला ऑलरेडी डेल्टा एच आणि डेल्टा यू चं एक रिलेशन माहिती आहे, जे आपण लास्ट इक्वेशन मध्ये बघितले. लास्ट इक्वेशन मध्ये आपल्याला काय मिळालं होतं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. हे रिलेशन मिळालं होतं. काय मिळालं होतं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. हे ऑलरेडी आपल्याला एक रिलेशन माहित होतं. पण जर सॉलिड स्टेट असेल, सॉलिड स्टेट साठी व्हॉल्यूम आपले काय असणार आहे, झिरो असणार आहे. सॉलिड अँड लिक्विड स्टेट असतं, लिक्विड स्टेट साठी. फॉर सॉलिड अँड लिक्विड स्टेट, डेल्टा व्ही काय असणार आहे आपला, झिरो असणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे सॉलिड अँड लिक्विड स्टेट साठी
for solid and liquid state, delta V is equal to 0, then delta H is equal to delta U plus P into 0. आता हे आपल्याला जे इक्वेशन मिळाले, जर सॉलिड अँड लिक्विड स्टेट असेल तर आपल्याला डेल्टा व्ही काय असणार आहे, 0 असणार आहे. डेल्टा व्ही काय असणार आहे, 0 असणार आहे. ही जर ह्या इक्वेशन मध्ये जर आपण 0 डेल्टा व्ही ची किंमत 0 घेतली तर आपल्याला इक्वेशन काय मिळते, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू 0. आता पी इंटू 0 म्हणजेच काय येणार, 0. त्यामुळे इक्वेशन काय मिळते आपल्याला, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. हे रिलेशन कधी मिळते, सॉलिड आणि लिक्विड स्टेट मधली प्रोसेस असेल तर. पण जर गॅसेस स्टेट असेल तर आपण डेल्टा व्ही निग्लेक्ट करू शकणार आहे का, नाही. गॅसेस स्टेट साठी व्हॉल्यूम असतं, त्यामुळे डेल्टा व्ही आपण निग्लेक्ट करू शकत नाही. त्यामुळे त्यासाठी इक्वेशन काय मिळणार आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू व्ही टू मायनस व्ही वन. आता ही डेल्टा व्ही ची किंमत आपण काय घेतली, डेल्टा व्ही म्हणजेच काय असतो, व्ही टू मायनस व्ही वन. त्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळते, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू व्ही टू मायनस व्ही वन. आता परत ह्या पी नॉट ह्या ब्रॅकेट मध्ये जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळते, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी व्ही टू मायनस पी व्ही वन. हे आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालं. आता V1 म्हणजे काय असणार आहे, इनिशियल व्हॉल्यूम असणार आहे, आणि V2 म्हणजे काय असणार आहे, फायनल व्हॉल्यूम असणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे. आता अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन, जिथं जिथं गॅस असेल तिथं तिथं आपल्याला एक इक्वेशन काय वापरायला लागतं, ते कुठलं असतं, आयडियल गॅस इक्वेशन आहे. ते काय असतं, PV इज इक्वल टू NRT. ह्यातलं N मीन्स काय असतो, नंबर ऑफ मोल्स असतात. आता सपोज N1 इज नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस ऑफ रिएक्टंट आणि N2 मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस प्रोडक्ट. तुम्हाला माहिती आहे, कुठलीही केमिकल रिएक्शन जर आपण घेतली तर त्यात काय असतो, एक रिएक्टंट असतो आणि एक प्रोडक्ट असतो. आपण त्यात काय कन्सिडर केलं, N1 म्हणजे रिएक्टंटचे नंबर ऑफ मोल्स आणि N2 मीन्स प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स. तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, PV इज इक्वल टू NRT. आपल्याला दुसरं इक्वेशन मिळेल PV1 इज इक्वल टू N1RT आणि PV2 इज इक्वल टू N2RT. दोन इक्वेशन मिळतील, एक रिएक्टंटचं आणि एक प्रोडक्टचं. PV1 is equal to N1RT आणि PV2 is equal to N2RT. त्याच्यानंतर नेक्स्ट हे इक्वेशन जर आपण रिअरेंज केलं तर PV1 ची किंमत काय आहे, PV इथं आपल्याला इक्वेशन काय मिळालं होतं, PV डेल्टा U is equal to P डेल्टा H is equal to डेल्टा U plus PV2 minus PV1 हे इक्वेशन मिळालं होतं. आता आपल्याला इथं PV1 ची किंमत काय मिळाल्या, N1RT आणि PV2 ची किंमत काय मिळाली, N2RT. ह्या जे किंमती आहेत त्या आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्या तर आपल्याला काय मिळते, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस ह्या PV2 ची किंमत काय आहे, N2RT मायनस PV1 ची किंमत काय आहे, N1RT. आता यातून आपण कॉमन काय काढू शकतो, RT RT दोन्ही टर्म्स काय कॉमन आहेत ते आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढतो. त्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळते, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस RT. हे RT आपण बाहेर काढलं ब्रॅकेटमध्ये, राहिलं काय N2 मायनस N1. आता N2 मायनस N1 म्हणजेच काय असणार आहे, डेल्टा N. जसं आपण V2 मायनस V1 काय करतो, डेल्टा V करतो, तसंच N2 मायनस N1 काय असणार आहे, डेल्टा N. त्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळते, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस RT डेल्टा N. हे इक्वेशन आपल्याला मिळाले. हे इक्वेशन मिळाले रिलेशन बिटवीन डेल्टा एच आणि डेल्टा यू. आता आपल्याला कंडिशन बघायचे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू कधी कधी असणार आहे, व्हेन रिएक्शन इज कॅरीड आउट इन अ क्लोज्ड वेसल. डेल्टा यू काय असणार आहे, ज्यावेळेस रिएक्शन क्लोज्ड वेसल मध्ये असेल त्यावेळेस डेल्टा यू काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यामुळे डेल्टा एच इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला इक्वेशन, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. हे इक्वेशन मिळणार आहे. तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, त्यावेळेस ज्यावेळेस क्लोज्ड वेसल मध्ये रिएक्शन असेल त्यावेळेस आपल्याला डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मिळणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, व्हेन रिएक्शन इन्व्हॉल्व सॉलिड अँड लिक्विड डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. त्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. आणि व्हेन रिएक्शन इन विच N1 इज इक्वल टू N2 म्हणजेच N1 आणि N2 जर इक्वल असतील तर आपल्याला काय इक्वेशन मिळणार आहे, डेल्टा N0 मिळणार आहे. आणि त्यावेळेस आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. आता साइन कन्व्हेन्शन बघायचे काय असणार आहे, व्हेन हीट इज ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम. हीट सिस्टीम ज्यावेळेस हीट ऍब्सॉर्ब करेल त्यावेळेस डेल्टा एच ची व्हॅल्यू नेहमी काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आता हीट इज ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम
ज्यावेळेस एखादी सिस्टीम हीट मध्ये घेते, ऍब्सॉर्ब करते, त्यावेळी ती रिएक्शन कसली असते, एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन होते. आता तुम्हाला दोन टाईपचे रिएक्शन माहिती आहेत, एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये हीट आत ऍब्सॉर्ब केली जाते त्या रिएक्शनला आपण म्हणतो एंडोथर्मिक रिएक्शन, आणि ज्या रिएक्शन मध्ये हीट बाहेर फेकली जाते किंवा हीट रिलीज केली जाते त्या रिएक्शनला म्हणतो एक्झोथर्मिक रिएक्शन. मग जर एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर डेल्टा एच ची व्हॅल्यू काय असणार आहे, आपली पॉझिटिव्ह असणार आहे. आणि एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर डेल्टा एच पॉझिटिव्ह असणार आहे, आणि एक्झोथर्मिक रिएक्शन असेल तर डेल्टा एच निगेटिव्ह असणार आहे. आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या एन्थाल्पीज बघायचे. आपण ह्या एन्थाल्पीज ऑलरेडी मागच्या वर्षी पिरियडिक टेबल मध्ये बघितले होते, त्याचा आता आपल्याला परत एकदा बघायचे. फक्त याच्या डेफिनेशन्स महत्वाचे आहेत. आता जर आपण एखाद्या सिस्टीमचं कन्व्हर्जन करत असू तर ते कन्व्हर्जन कशा प्रकारे असणार आहे, तर सॉलिड स्टेटची सिस्टीम असेल तर ते आपण कुठल्या स्टेटमध्ये नेणार आहे, लिक्विड स्टेटमध्ये. लिक्विडचं कन्व्हर्जन आपण कशात करू शकतो, वेपरमध्ये. आणि सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्ट कशात करतो आपण, वेपरमध्ये. आता लिक्विडचं कन्व्हर्जन, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये करतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फ्युजन मेल्टिंग म्हणतो. किंवा त्याच्यानंतर लिक्विडचं कन्व्हर्जन वेपरमध्ये करतो त्याला आपण काय म्हणतो, वेपरायझेशन म्हणतो. आणि सॉलिडचं कन्व्हर्जन वेपरमध्ये करतो त्याला आपण काय म्हणतो, सब्लिमेशन म्हणतो. मग ह्या वेळेस आता ह्याच्या डेफिनेशन्स आपल्याला बघायचे आहेत. फ्युजनची एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय म्हणणार आहे आपण, ज्यावेळेस 1 mole of solid is get converted into ह्याच्या डेफिनेशन डिपेंड आहे. आता एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय असणार आहे, 1 mole of solid when converted into 1 mole of liquid and when the enthalpy change is called enthalpy of vaporization. म्हणजे एक मोल सॉलिडचं ज्यावेळेस आपण 1 मोल लिक्विड मध्ये कन्व्हर्जन करत असतो त्यावेळेस जो एन्थाल्पी मध्ये चेंज होईल त्या चेंजला आपण काय म्हणणार आहे, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, किंवा त्याला दुसरं नाव आहे हीट ऑफ फ्युजन. आणि एन्थाल्पी ऑफ फ्युजन आपण रिप्रेझेंट कसं करणार आहे, डेल्टा FUS म्हणजे डेल्टा एच च्या ठिकाणी खाली आपण काय लिहितो, त्याला FUS इथं दाखवले तुम्हाला. मग डेफिनेशन काय एन्थाल्पी ऑफ फ्युजनची, द एन्थाल्पी चेंज व्हेन 1 mole of solid substance is converted into liquid at its melting point at constant pressure is called its enthalpy of fusion. आता सॉलिडचं ज्यावेळेस लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होतं त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, मेल्टिंग पॉइंट म्हणतो त्याचा. नेक्स्ट एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. आता एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशनची डेफिनेशन काय आहे तुमची, त्यासारखी सेम असणार. वेपरायझेशन मध्ये आपण काय करतो, लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर फेज मध्ये करतो, आणि लिक्विडचं कन्व्हर्जन ज्यावेळेस वेपर मध्ये होतं त्या पॉइंटला आपण कुठला पॉइंट म्हणतो, बॉइलिंग पॉइंट म्हणतो. त्या पॉइंटला कुठला पॉइंट म्हणतो आपण, बॉइलिंग पॉइंट म्हणतो. आणि सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतं त्या पॉइंटला कुठला पॉइंट म्हणतो आपण, मेल्टिंग पॉइंट. मग आता इथं आपल्याला काय करायचं, लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर मध्ये करायचं. मग एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशनची डेफिनेशन फक्त काय चेंज असणार आहे, द एन्थाल्पी चेंज व्हेन 1 mole of liquid is get converted into vapor at its boiling point at constant pressure is called enthalpy of vaporization. आता एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन सुद्धा रिप्रेझेंट करताना डेल्टाच्या खाली VAP लिहायला लागणार आहे आपण त्याला. नेक्स्ट एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. आता सब्लिमेशन मध्ये काय करतो आपण, सॉलिडचं कन्व्हर्जन वेपर फेज मध्ये करतो. म्हणजेच काय असणार आहे, when 1 mole of solid get directly converted into vapor at constant temperature and pressure is called enthalpy of sublimation. त्याच्यासाठी डेल्टा काय लिहिणार आहे आपण, डेल्टा SUBH. समजले तीन डेफिनेशन, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. एन्थाल्पी ऑफ फ्युजन मध्ये काय करतोय आपण, 1 mole ऑफ सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये करतोय. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन मध्ये काय करतोय आपण, 1 mole ऑफ लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर मध्ये करतोय. आणि सब्लिमेशन मध्ये काय करतोय आपण, 1 mole ऑफ सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्टली कशात करतोय, वेपर मध्ये करतोय. तीच डेफिनेशन दिली इथे, द एन्थाल्पी चेंज व्हेन 1 mole ऑफ सॉलिड डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू वेपर ऍट कॉन्स्टंट temperature and pressure is called its enthalpy of sublimation. आता इथं तुम्हाला एक फ्लो चार्ट दिलाय, तो फ्लो चार्ट ह्याच्यावरून तुम्हाला समजेल. सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन करतो त्याला आपण काय म्हणतो, फ्युजन. लिक्विडचं गॅस मध्ये कन्व्हर्जन करतो त्याला आपण म्हणतो वेपरायझेशन. आणि सॉलिडचं डायरेक्ट गॅस मध्ये कन्व्हर्जन करतो त्याला आपण काय म्हणतोय, सब्लिमेशन.
आता ह्या चार्टवरून सुद्धा तुम्ही डेफिनेशन तयार करू शकता. डेफिनेशन पाठ करायची काही गरज नाहीये. एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय? व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड and the change in enthalpy is called enthalpy of fusion. Enthalpy of vaporization म्हणजे काय? When enthalpy change during 1 mole of liquid get converted into gas. आणि enthalpy of sublimation म्हणजे काय? 1 mole of solid, the enthalpy change that occurs during the change of 1 mole of solid into directly converted into 1 mole of gas. समजलेत? enthalpy of fusion, enthalpy of vaporization and enthalpy of sublimation. नेक्स्ट एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. आता हा जो पार्ट आहे हा आपल्याला झालेला आहे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी, किंवा त्याला दुसरं नाव आहे आयोनायझेशन पोटेन्शियल. आता आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय? द एन्थाल्पी चेंज ड्युरिंग when removal of an electron from each atom or ion in 1 mole of gaseous atom or ion called enthalpy of ionization. आता आयोनायझेशन एन्थाल्पी हा कन्सेप्ट आपल्याला ऑलरेडी झालेला आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय? ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम बघितलं होतं त्यावेळेस एक कन्सेप्ट बघितली होती. एखादा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट सेल मधून बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहे? आयोनायझेशन एन्थाल्पी. एखाद्या ॲटम मधून एखादा इलेक्ट्रॉन जर बाहेर काढायचा असेल तर तो इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला काय म्हणतो आपण? आयोनायझेशन एन्थाल्पी. त्यावेळेसची आपली डेफिनेशन होती द एनर्जी required to remove most loosely bonded electron from an gaseous atom is called ionization enthalpy. एखाद्या ॲटम मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी काय एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण म्हणणार आहे आयोनायझेशन एन्थाल्पी. तर डेफिनेशन काय दिले त्यांनी? द एन्थाल्पी चेंज व्हेन रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम ईच ॲटम ऑर आयन. म्हणजे ॲटम मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी काय एनर्जी लागते त्याला आपण म्हणणार आहे त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी. इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. सोडियमचं एक्झाम्पल दिलंय. सोडियम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात आपल्याला माहिती आहे? 11 इलेक्ट्रॉन असतात. आणि जर त्याला ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल म्हणजे 11 इलेक्ट्रॉन म्हणजे त्याच्या बाहेरच्या त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? 281. आणि त्याला बाहेरच्या कक्षेत काय कंप्लीट करायचं असतं? ऑक्टेट कंप्लीट करायचं असतं. जर ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल सोडियमला तर काय करायला लागेल? एकतर 7 इलेक्ट्रॉन घेतले पाहिजेत किंवा 1 इलेक्ट्रॉन त्याच्यात तो एक्स्ट्रा आहे तो दिला पाहिजे. मग 7 इलेक्ट्रॉन घेणं सोडियमला पॉसिबल आहे का? नाहीये. अदरवाईज 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा तो काय करतो? त्याच्याकडचा जो 1 इलेक्ट्रॉन आहे एक्स्ट्रा तो देऊन टाकतो. आणि त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? 28 होतं. आधी किती होतं? 281 होतं. तो 1 बाहेरचा 1 इलेक्ट्रॉन आहे तो देऊन टाकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहतं? याचं 28 राहतं. मग ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन बाहेर काढतो त्यावेळेस तो इझिली इलेक्ट्रॉन बाहेर जाईल का? त्याची स्वतःची काहीतरी एनर्जी असते. त्यामुळे जर तो 1 इलेक्ट्रॉन त्याला बाहेर काढायचा असेल तर तो जो इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतो. इथं दाखवलंय त्यांनी. हा Na आहे. ह्या Na मधून जर 1 इलेक्ट्रॉन बाहेर गेला तर त्या Na ॲटमचा काय तयार होतो? आयन तयार होतो. Na+ तयार होतो. आणि हा इलेक्ट्रॉन बाहेर गेलाय. मग त्यावेळी जी एनर्जी लागते त्याला आपण काय म्हणतो? आयोनायझेशन एन्थाल्पी. ती ही जी एनर्जी आहे सोडियम मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढायला त्यावेळेस किती एनर्जी लागते? 494 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी लागते. त्याच्यानंतर आपण 2 कन्सेप्ट बघितले होते. फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी आणि सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. तुम्हाला लास्ट इयरला असताना मला वाटतं क्वेश्चन पण विचारला होता. एक्सप्लेन फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी इज ग्रेटर देन फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी ही फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा जास्त का असते हे आपल्याला बघायचं आहे. आता इथं बघा, इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिले कॅल्शियमचं. कॅल्शियम मधून ज्यावेळेस आपण पहिला इलेक्ट्रॉन बाहेर काढू त्यावेळेस त्याची एनर्जी किती असते? 590 किलो जूल पर मोल असणार आहे. 590 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी असते. आता ज्यावेळेस पहिला इलेक्ट्रॉन बाहेर काढू त्यावेळेस त्या कॅल्शियमचा काय तयार होणार आहे? कॅल्शियम प्लस तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? कॅल्शियम प्लस तयार होणार आहे. Ca+ तयार होणार आहे. पण त्याला जर दुसरा इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल तर तो कशातून बाहेर काढणार आहे? आपण कॅल्शियम प्लस मधून बाहेर काढणार आहे. म्हणजे आयन मधून बाहेर काढणार आहे. त्याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा आला आहे. जेवढा चार्ज इन्क्रीज होईल तेवढी आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होते. कारण काय होतं जर त्याच्यावर कुठला चार्ज आला तर सेंटर ऑफ न्यूक्लियस आणि बाहेरची कक्षा ह्याच्यातलं अट्रॅक्शन वाढतं आणि त्याच्यातलं अट्रॅक्शन जर इन्क्रीज झालं तर जो नेक्स्ट इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा आहे
त्यावेळेस काय होतं, आपल्याला जास्त एनर्जी प्रोव्हाइड करायला लागते. जेवढं जास्त अट्रॅक्शन असेल तेवढी एनर्जी काय करायला लागणार आहे, आपल्याला जास्त खर्च करायला लागणार आहे तो इलेक्ट्रॉन बाहेर काढायला. त्यामुळे सीए मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढतो त्यावेळेस कमी एनर्जी लागते, आणि सीए प्लस मधून ज्यावेळेस आपण दुसरा इलेक्ट्रॉन बाहेर काढतो त्यावेळेस जास्त एनर्जी लागते. त्यामुळे सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी इज ग्रेटर दॅन फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी. त्याच्यानंतर आहे एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन किंवा एंथॅल्पी ऑफ डिसोसिएशन आला आपण म्हणतो. ज्यावेळेस एखाद्या ॲटमचं डिसोसिएशन करायचं असेल त्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण म्हणणार आहे एंथॅल्पी ऑफ डिसोसिएशन. डिसोसिएशन म्हणजे जर दोन मोलिक्यूल असतील तर त्या दोन मोलिक्यूलचं एक मध्ये कन्व्हर्जन करणं. फॉर एक्झाम्पल Cl2 हा कसला आहे, डायॲटॉमिक मोलिक्यूल आहे. ह्यात किती ॲटम आहेत, Cl2 चे 2 ॲटम आहेत. आपल्याला एकच ॲटम पाहिजे असेल आपल्याला Cl2 चा एकच, आता फॉर एक्झाम्पल NaCl आपल्याला तयार करायचं असेल तर क्लोरीन किती पाहिजे, एकच पाहिजे. पण क्लोरीन हा कसला मोलिक्यूल आहे, डायॲटॉमिक मोलिक्यूल आहे. जर आपल्याला एकच क्लोरीन पाहिजे असेल तर काय करतो आपण, ह्या Cl2 चं डिसोसिएशन करतो. दोन ॲटम आहेत त्यातला ते 2 सेपरेट करतो, आणि त्यावेळेस इथं दाखवले तुम्हाला 2 Cl तयार केलेत. त्यावेळेस जी एनर्जी लागते त्याचं डिसोसिएशन करायला, त्या एनर्जीला किंवा त्या एंथॅल्पीला काय म्हणतो आपण, एंथॅल्पी ऑफ डिसोसिएशन किंवा ॲटोमायझेशन करतोय त्याचं, म्हणजे ॲटम सेपरेट करतोय म्हणून त्याला आपण काय म्हणतो, एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. डेफिनेशन आहे त्याची, the enthalpy change when the dissociation of all the molecule in 1 mole of a gas phase substance into gaseous atom is called enthalpy of atomization. किंवा त्याची दुसरी डेफिनेशन आहे, the enthalpy change when 1 mole of gas phase substance dissociate into its gaseous state constitute atom is called enthalpy of atomization. त्याच्यानंतर एंथॅल्पी ऑफ सोल्युशन. आता सोल्युशन तयार करण्यासाठी जी काय एंथॅल्पी लागते त्याला काय म्हणणार आहे आपण, एंथॅल्पी ऑफ सोल्युशन. आता सोल्युशन आपण कसं तयार करतो किंवा सोल्युशनचे पार्ट कुठले आहेत, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. आता ह्या सोल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये सगळ्यात जास्त प्रोपोर्शन मध्ये कोण असतं, सोल्यूट असतो. मग ते सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करल्यानंतर जी काय एंथॅल्पी चेंज होते त्या एंथॅल्पीला आपण काय म्हणणार आहे, एंथॅल्पी ऑफ सोल्युशन. इथं डेफिनेशन दिले आहे, द एंथॅल्पी चेंज the enthalpy change when 1 mole of substance is dissolved in specific quantity of solvent at a given temperature is called enthalpy of solution. एका ठराविक अमाउंट ऑफ सोल्युशन तयार करण्यासाठी जी काय एंथॅल्पी लागते त्या एंथॅल्पीला आपण काय म्हणणार आहे, एंथॅल्पी ऑफ सोल्युशन. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट बघूया आपण, लॅटिस एंथॅल्पी. द एंथॅल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ आयोनिक सॉलिड ब्रेक्स इनटू इट्स आयन्स इज कॉल्ड लॅटिस एनर्जी. सॉलिडचं कन्व्हर्जन आयन्स मध्ये करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन. आणि एंथॅल्पी ऑफ हायड्रेशनचं प्रोसेस, हायड्रेशन मध्ये आपण काय करतो, वॉटरचे ॲडिशन करतो. मग त्या प्रोसेसला काय म्हणणार आहे, द एंथॅल्पी चेंज इन्व्हॉल्व्ड इन द हायड्रेशन ऑफ 1 मोल ऑफ गॅसेस. 1 मोल ऑफ गॅसचं हायड्रेशन करण्यासाठी जी काय एंथॅल्पी लागते त्याला काय म्हणणार आहे, एंथॅल्पी ऑफ हायड्रेशन. ह्या सगळ्या डेफिनेशन्स 1 लाईन क्वेश्चनला किंवा 1 मार्कच्या डेफिनेशनसाठी महत्त्वाच्या आहेत. थँक्यू.